नमस्कार. आस्वाद मनांचामध्ये सर्व खवय्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर बघा असा सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा आपण ऑरेंज केक बनवणार आहे. आता सीझनमध्ये ऑरेंजेस चालू आहेत, तर मग बनवूयात ऑरेंजचा सॉफ्ट असा केक. फक्त ऑरेंजच्या ज्यूसपासूनच आपण बनवणार आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात. इथे मी 1/4 कप एवढं तेल वापरलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये पिठी साखर, आयसिंग शुगर मी वापरलेली आहे, जी की मी मिक्सरमध्ये आपली साधी शुगर एकदम फाईन मी बारीक करून घेतली होती. आणि हे दोन्ही आपण अर्धा कप आहे ती साखर आणि ते दोन्ही आपण मिक्सचर असं फ्लपी होईपर्यंत एकत्र करून घेणार आहे. त्यानंतर इथे मी अर्धा कप एवढं म्हणजेच 2 ऑरेंजचं ज्यूस मी इथे वापरलेलं आहे. टी टाईम केकसाठी हा एक खूप चांगला ऑप्शन आहे. तर त्यासाठी तुम्ही लहान मुलांसाठी म्हणा किंवा मोठ्यांसाठी किंवा तुमच्याकडे कोणी गेस्ट आलेलं असेल तर टी टाईम केक म्हणून तुम्ही हा वापरू शकता. म्हणजे खूप छान ऑप्शन आहे आणि ते पण आपण कढईमध्ये बनवणार आहे. म्हणजे ओव्हन नसतानासुद्धा आपल्याला बनवता येईल असा केक मी इथे दाखवते आहे. तर 1 कप एवढा मैदा मी इथे टाकलेला आहे. त्यानंतर अर्धा चमचा एवढा बेकिंग सोडा टाकलेला आहे. त्यानंतर आपण 1 चमचा एवढा बेकिंग पावडर टाकून घेतो आहे. हे दोन्हीसाठी एकच टेबलस्पून यूज करा तुम्ही, म्हणजे तुमचं मेजरमेंट चुकणार नाहीत. आणि त्यानंतर जर तुमच्याकडे कप नसतील मेजरिंग कप तर तुम्ही एकच वाटीच्या सहाय्याने हे सगळं काही मेजर करू शकता. त्यानंतर हे सगळं काही एकदम हळूवारपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं जे काही ऑरेंज ज्यूस आहे त्याच्यामध्ये सायट्रिक ॲसिडचं जे काही ॲक्शन आहे तर ती लवकरात लवकर होते. त्यामुळे आपला जो केक आहे तो स्पॉन्जी व्हायलासुद्धा चांगली मदत होते. त्यानंतर आपण इथे संत्र्याचं जे साल आहे तर ते किसून घेतलेलं आहे. तो मी 1 चमचा एवढं टाकलेलं आहे. संत्र्याचं साल किसून घेतलं होतं मी. व्हाईट कलरचं येऊन नाही द्यायचं, फक्त वरच्यावरतीच किसून घ्यायचं आहे. ॲक्च्युली हे दाखवायचं मिस झालं होतं, त्यामुळे मग तुम्हाला दाखवता नाही आलं. हे सगळं काही व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. कुठेही गाठ राहिली नाही पाहिजे. अशा पद्धतीने एकाच साईडने तुम्ही सगळं काही मिक्स करून घ्या. एकदा उजव्या आणि एकदा डाव्या साईडने असं मिक्स करू नका. वाटलंच तर तुम्ही कट अँड फोल्डचा सुद्धा यूज करू शकता, बट सर्कल जरी फिरवलं तरीसुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त हलक्या हाताने तुम्ही एकजीव करून घ्या ते सगळं काही. आणि हे सगळं काही आपण व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण एका टीनमध्ये हे सगळं काही ट्रान्सफर करून घ्यायचे. त्याआधी टीन रेडी करून ठेवायचं. ज्या आधी तुम्ही हे सगळं काही मिश्रण बनवायला घेत आहे त्याच्या आधीच टीनला बटर पेपर किंवा जर बटर पेपर नसेल तर ऑइल आणि यानेसुद्धा तुम्ही ग्रीस करून घेऊ शकता, मैद्याचं कोटिंग करून. तर हे सगळं काही व्यवस्थित ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. हे सगळं काही व्यवस्थित ट्रान्सफर करून घेतल्यानंतर आपण कढई तापवून घेतो या सगळ्याच्या आधी. म्हणजेच तुम्हाला ज्यावेळेस बॅटर बनवायला घ्याल त्याच्या आधी तुम्हाला जी काही कढई किंवा पातेलं तुम्ही ठेवू शकता, जे की प्रीहीट करून घ्यायचं आहे 10 मिनटं आधी. म्हणजे 10 मिनटं आधीपासून तुम्ही त्याला गॅस चालू करून घेऊ शकता. आणि हे आपण गॅसवरतीच बनवणार आहे कढईमध्ये. तर ते व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यावरती झाकण बसेल, पूर्ण फिट झाकण बसेल अशा पद्धतीचं झाकण आपण वापरणार आहे. तुम्ही बघू शकता मी इथे स्टँड पण ठेवलं होतं आणि स्टँडच्या वरती आपण टीन बसवणार आहे. आणि त्यानंतर जेव्हा 30 मिनटं होतात त्यानंतर एकदा याला 40 मिनटांपर्यंतचा वेळ लागला होता मला. तुमच्या गॅसच्या स्पीडवरतीही डिपेंड करतं. तर 30 मिनटांनंतर मी एकदा चेक केलं होतं. आधीमध्ये अजिबातही झाकण काढून बघायचं नाही, कारण तुमचा जो स्पॉन्ज आहे तर तो स्पॉन्ज बनणार नाही, पूर्ण चिखल होईल. त्यासाठी तुम्ही कधीही आधी चेक करू नका. 30 मिनटांनंतर बारीक गॅसवरतीच आपल्याला ठेवायचं आणि नंतर तुम्ही चेक करून घेऊ शकता. 30 मिनटांनंतर आपला जो केक आहे तर तो बेसिक रेडी होतो आणि त्यानंतर 40 मिनटांनंतर आपल्याला व्यवस्थित जसा कलर हवा आहे तसा कलरही येतो आणि एकदम स्पॉन्जी होतो. तर तुम्ही बघू शकता आपला केक 40 मिनटांनंतर रेडी झाला आहे. हा केक मी 10 मिनटांसाठी थंड व्हायला ठेवला होता. हा थंड झाल्यानंतर एकदम व्यवस्थित डिमोल्ड होतो. तर त्यानंतर तुम्ही बघू शकता केक किती मस्त फुललेला आहे आणि त्याचबरोबर केकचं जो काही जाळी आहे तीसुद्धा तुम्ही बघू शकता की किती छान आणि सुंदर हा केक फुललेला आहे. तर तशा पद्धतीने जर तुम्हाला परफेक्ट केक बनवायचा असेल तर ही सगळी प्रोसिजर तुम्ही फॉलो करा आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता स्पॉन्ज कसा बनतो आहे आपला. तर आपला केक हा रेडी झालेला आहे स्लायसिंगसाठी. तर आपण व्यवस्थित स्लायसिंग करून घेतो आहे. धारदार चाकू घेतलेला आहे मी इथे. तर त्या चाकूच्या सहाय्याने मी इथे स्लायसिंग करून घेते. तुम्ही दोऱ्याच्याही सहाय्याने करून घेऊ शकता, पण केक ज्यावेळेस पूर्ण थंड होईल त्यानंतरच तुम्ही स्लायसिंग करा. अदरवाईज केक पूर्ण
बिखरेल तो, म्हणजे व्यवस्थित कट होणार नाही. तर ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवायला विसरू नका. आस्वाद मनांचा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.